लाखोच्या संख्येने लोक इथे जमलेली आहेत आणि मला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही किती विधानसभेत ताकदवान आहे याच्यापेक्षा जंतर मंतर मध्ये दाखवलंय की जनता सुप्रीम आहे आणि जनता जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा भले भले खाली चारी मुंड्या चित होतात. त्यामुळं माझं फडणवीसांना आव्हान आहे की तुम्ही जबरदस्तीने आमच्यामध्ये हे उपवर्गीकरण करू नका. लोकांचा राग वाईट आहे आणि त्यामुळं सरकारने हे उपवर्गीकरण थांबवावं. बदल समितीचा अहवाल तो बंडल करून रद्दीत टाकावा ही आमची मागणी आहे. आमचं म्हणणं आहे की हा फक्त सोलापूर नाही, म्हणजे आतापर्यंत अनेक ठिकाणी म्हणजे परभणी असेल, लातूर, जालना, मुंबई प्रचंड मोठे मोर्चे निघालेले आहेत. लोकांचा आक्रोश आहे की आम्ही एकसंघ आहोत, आम्हाला एकसंघ राहायचं आहे आणि तरी सुद्धा जर हे सरकार ऐकणार नसेल तर मग सरकारला या जनतेच्या रोषाला पूर्णपणे म्हणजे जनतेचा रोष मग रस्त्यावरती जर एकदा बाहेर पडला तर आपण पाहिलं जंतर मंतरला काय झालं. त्यामुळे सरकारला, महाराष्ट्र सरकारला मला सांगणं आहे की आपण जबरदस्तीने उपवर्गीकरण करू नका आणि केलं तर त्याचे परिणाम आपल्याला कठीण होतील एवढंच सांगू इच्छितो. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.